फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, मुख्यमंत्री साहेब बलात्कार्याला फाशी द्या, फाशी द्या, गृहमंत्री साहेब बलात्कार्याला फाशी द्या, फाशी द्या, न्याय द्या, न्याय द्या, आमच्या बळीला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, आमच्या बळीला न्याय द्या, महाराष्ट्राच्या लेकीला न्याय द्या, न्याय द्या, महाराष्ट्राच्या लेकीला न्याय द्या, न्याय द्या, बलात्कार्याला फाशी द्या. माळेगावातील 3 वर्षीय चिमुरडीवर एका 24 वर्षीय नराधमाकडून अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। तर बघूया त्यांच्या मागण्या काय आहेत। इथे चिमुकलीवर अत्याचार झालेला आहे, तुमच्या मुख्य मागण्या काय आहेत? मालेगाव मध्ये 3 वर्षाची मुलगी, जिला अजून बोलता येत नसेल, एक कवळी कळी, जिला या विकृत नराधमानं तिच्यावरती बलात्कार केला, दगडाने ठेचून मारलं। प्रथमतः मी त्या विकृत नराधमाला फाशी द्यावी, सरकारने तातडीनं जलद गती न्यायालयात हे प्रकरण घ्यावं, तातडीनं फाशी द्यावी, नाही तर त्याचा एन्काउंटर करावा। महाराष्ट्रातल्या तमाम लेकीच्या बापाची, भावाची, बहिणीची, सगळ्यांची मागणी आहे, महाराष्ट्राची मागणी आहे, त्याला फाशी द्या, हे मुख्यमंत्री महोदयांना मागणी आहे। या ठिकाणी खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकर होळकरांचा महाराष्ट्र म्हणतो आपण, बहुजनांचा महाराष्ट्र, जिथं आपल्या सगळ्यांची मान गर्वानं ताट उभी राहते। आज या घटनेनं महाराष्ट्राची मान खाली वाकलेली आहे, झुकलेली आहे। त्यामुळं मला महोदयांना सांगायचंय, महिला सुरक्षित नसतील तर आपला महाराष्ट्र पुढे जाणार नाही। मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, पुणेकर बांधव, या महाराष्ट्रातल्या महिलांना सुरक्षित व्हावं असं वातावरण द्या, सुरक्षितता द्या, कायदा सुव्यवस्था या ठिकाणी राबवली पाहिजे, पोलिसांना मुक्त हस्त द्या। अशा नराधमांना पोलीस ठेचून काढतील, आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्रातल्या पोलिसांवरती। पण हस्तक्षेप प्रचंड मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं आणि न्याय व्यवस्थेमध्ये आपण बघितलं असेल, अशी प्रकरणाचा निपटारा फास्ट होत नाही। निर्भया प्रकरणानंतर संपदा मुंडे प्रकरण असेल, नैना पुजारी असेल, कितीतरी प्रकरणं सांगायची महाराष्ट्रामध्ये की महिला इथं मारल्या जात आहेत, कापल्या जात आहेत, बलात्कार होत आहेत, दिवसाढवळ्या खून पडतायत। या महाराष्ट्रामधली कायदा सुव्यवस्था बिघडली तर बिहार आणि उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही। आणि म्हणून सरकारला माझं सांगणं आहे, गांभीर्यानं घ्या, महाराष्ट्रातल्या तमाम बांधवाचा इशारा आहे। महिलांसाठी तुम्ही पोलीस स्टेशन स्वतंत्र करा, महिलांसाठी न्यायालय स्वतंत्र करा, महिलांसाठी तातडीने उपाययोजना करा, त्यांच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा, ऍप्स बनवा, त्याच्या हातावरती ब्रेसलेट तयार करा, तंत्रज्ञान जीपीएस ट्रॅकिंग करा। महिलांसाठी सुरक्षित वातावरण रात्री 2 वाजता 3 वाजता महिला सुरक्षितपणे महाराष्ट्रामध्ये फिरू शकतील, अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालं पाहिजे। आणि म्हणून गृहमंत्री महोदयांना सांगणं आहे, माझं निवेदन आहे, मंत्री महोदय, गृहमंत्री महोदय, यांचा निपटारा लवकर करणं मला खात्री आहे, तुमच्यावरती विश्वास देखील आहे, तुम्ही हे करू शकता। आणि ज्या पद्धतीनं आपण बघितलं असेल, तेलंगणा मध्ये एक एन्काउंटर झाला होता, एका डॉक्टर भगिनीची हत्या झाली होती बलात्कार करून, तसाच एन्काउंटर या महिन्याच्या आतमध्ये येणारा धमाचा करून महाराष्ट्राला विश्वास द्या, खात्री द्या, महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे। एवढंच मला आपल्या माध्यमातून या मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री महोदयांना सांगायचं। काही दिवसांपूर्वी देखील सहकार नगर मध्ये एका अल्पवयीन तरुणाकडून अत्याचार झालेला होता। एकंदरीतच यामध्ये अल्पवयीन तरुणांचा देखील समावेश आहे, यामध्ये काय सांगाल? मला एवढंच सांगायचं आहे की अशा चिमुकल्या जातात, तिचा फोटो पाहिल्यानंतर फोटोकडे बघू वाटत नाही, एवढं दुःख होते। परवा तिचा वाढदिवसाची व्हिडिओ आली, काल पाहिली, अंगावर शहारे आले, डोळ्यात पाणी येते की अशा चिमुकलेला दुनिया बघितली नाही। आणि जर असं करत असेल तर एकच केलं पाहिजे की हे लक्षात आलं की महिन्याच्या आत एन्काउंटर करणे, आणि एन्काउंटर केल्यानंतर त्या केसची चौकशी पोलिसांची लावायची नाही, तर एन्काउंटर बऱ्यापैकी होतील। का तर एन्काउंटर शिवाय पर्याय नाही, न्याय निवाडा कोर्ट कचेरीला वेळ लागणार, ते करण्यापेक्षा एन्काउंटर करणे आणि पोलिसांना ती जबाबदारी द्यायची। ज्यावेळेस असा प्रकार लक्षात आला, आज त्या चिमुकल्यावर हे महाराष्ट्र देश हळहळतोय, त्यावेळेस ती बॉडी आणली तेव्हा बघता क्षणी सर्व रडायला लागली लोक, आमच्यासारख्याला सुद्धा दुःख होतंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात परस्त्रीला हात लावल्यानंतर त्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी हात तोडले, इथं एन्काउंटरच केला पाहिजे आणि त्याची चौकशी कुठेही लावायची नाही, अशा पद्धतीचा न्याय मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी करावा, एवढं सांगू इच्छितो। आपल्यासोबत काही महिला देखील आहेत। 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे, महिलांना समाजामध्ये वावरताना म्हणजे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे, काय सांगाल? भीतीचं वातावरण आता आहेच मॅडम। आता कसं झालंय, 3 वर्षाची जर मुलगी गावात जर सुरक्षित नाही तर ती शहरात कशी सुरक्षित राहणार आहे? मुलींना आम्ही शिकवायचं कसं, मुलींना परदेशी पाठवायचं कसं? आपल्या महाराष्ट्रात मुली सुशिक्षित करा असं तुम्ही म्हणताय,
पण करायचं कसं? मुलींना शिकायला ठेवायचं कुठं? जर गावातच मुलींचे असे हाल आहेत तर महिलांचे काय होणार आहेत? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा आहेच. मुख्यमंत्री महोदयानं याच्यावरती चांगली दखल घेऊन त्याला मृत्यूदंड हा दिलाच पाहिजे. याच्यावर दुसरा पर्यायच नाहीये. जर आपण असं केलं नाही तर हे अशा घटना होतच राहणार आहे, असे प्रकरण होतच राहणार आहे. कधी हे बाहेर येतील, कधी बाहेर पण येणार नाहीयेत. महिलांवरती खूप अन्याय चाललेला आहे. याची दखल मुख्यमंत्री महोदयांनी घेतलीच पाहिजे. काय सांगाल तुम्ही, काय भावना आहे तुमची? जर मुलींवरती जर असा अन्याय होत असेल तर मृत्यूदंड हाच सर्वात महत्वाचा निर्णय आहे. आणि त्याशिवाय ह्या नराधमांना भीतीचं वातावरण राहणार नाही. जसं सर्वजण माझे बंधू आणि भगिनी बोलले, मृत्यूदंड हा शेवटचा. आरोपीला कशा प्रकारे शिक्षा व्हायला हवी? त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे, जेणेकरून ती कठोरात कठोर शिक्षा राहील आणि परत असा धडा सगळ्यांना मिळेल की बाबा मुलींवर अत्याचार केले नाहीत पाहिजे, महिला सुरक्षित राहिली पाहिजे आणि सरकारने भर चौकातच त्याला शिक्षा दिली पाहिजे. जेणेकरून त्याला फाशी भर चौकात द्या. नसेल सरकारला होत तर आमच्या हवाली करा, आम्ही महिला त्यांचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. एकंदरीतच आपण पाहिलं असेल की या नागरिकांकडून संताप व्यक्त होताना दिसत आहे. आता यावर न्याय व्यवस्था काय निर्णय घेईल, सरकार काय निर्णय घेईल यावर आपण आता पाहूयात. पुण्याहून पायल